नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत. 10 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला आहे, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ट्रिक्सवरून कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा काय म्हटलं आहे, महाकालेश्वर. या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे म. पहिलं अक्षर काय आहे? म. आणि म वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर पहा, भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? ऑप्शन 8, 7, 6 आणि 5. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 5. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे. लक्षात ठेवायचं आहे. जर भारतात विचारलं तर भारतात किती ज्योतिर्लिंग आहे? 12. आणि आपल्या महाराष्ट्रात जर विचारलं मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रात किती आहे? 5 आहे. आता जे काही महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहे ते कोणकोणते आहे? पहा, घृष्णेश्वर, भीमाशंकर. घृष्णेश्वर, भीमाशंकर. त्यानंतर परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर आणि औंढा नागनाथ. परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ हे 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, अन्वय. अन्वय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन पहा, गुणी, पलीकडे, दुरावा, संबंध. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संबंध. अन्वय या शब्दाचा अर्थ होतो संबंध. पुढचा प्रश्न पहा, उभय. उभय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बघा, 3, प्रामाणिक, 2 आणि वेडा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे उभय म्हणजे काय? 2. उभय म्हणजे 2. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी हा प्रश्न कसा बनवला? अन्वय या शब्दाचा अर्थ काय होतो आणि हा एक प्रश्न आहे उभय या शब्दाचा अर्थ काय होतो. आपल्याला मराठी व्याकरणामध्ये उभयान्वयी अव्यय हा प्रकार आहे. ओके, म्हणून या शब्दातील मी काय केलं, उभय हा शब्द होता साईडला काढला आणि प्रश्न तयार केला की उभय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर 2 असा होतो. त्यानंतर उभयान्वयी याच्यामध्ये अन्वय हा एक शब्द आहे आणि अन्वय शब्द साईडला काढला आणि त्यावर प्रश्न तयार केला की अन्वय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर संबंध होतो. म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये जो काही शब्द आहे उभयान्वयी याचा अर्थ काय होतो? तर उभयान्वयी म्हणजे काय? उभय म्हणजे 2. उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे काय? संबंध. तर 2 वाक्यांचा संबंध, 2 शब्दांचा संबंध असा उभयान्वयी अव्यय जो आहे आपल्या मराठी व्याकरणात त्याचा अर्थ होतो. मग आता मित्रांनो, मी तुम्हाला छोटंसं एक उभयान्वयी अव्ययाचं उदाहरण समजून सांगतो. मी या ठिकाणी जर म्हटलं, पहा, राम आणि श्याम. मी काय म्हटलं? राम आणि श्याम. तर या ठिकाणी पहा, राम हा एक शब्द आहे, श्याम हा एक शब्द आहे आणि ही दोन्ही शब्द जोडायचं काम कोणी केलं आहे? आणीने केलं आहे. मग आणि काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. आणि काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी मी असे 2 प्रश्न तयार केले आहे. उभय म्हणजे काय? 2. अन्वय म्हणजे काय? संबंध. म्हणजेच आपल्या मराठी व्याकरणामध्ये उभयान्वयी अव्यय जे आहे त्याचाच एक भाग साईडला काढला आणि प्रश्न तयार केले जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणून. ओके, पुढचा प्रश्न पहा, दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या वर्षी बंद करण्यात आली? तर मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे, तलाठी भरतीला देखील विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? दुहेरी शासन व्यवस्था. मित्रांनो, मला सांगा, दुहेरी म्हणजेच किती? 2. मग असा पर्याय बघायचा ज्याच्या एकक स्थानी 2 आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी एकक स्थानी 2 आहे, 1792.
72 हे झालं आपलं उत्तर. आता मित्रांनो ही ट्रिक्स आहे, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे. ओके, ट्रिक्सवरून आपण लक्षात ठेवत आहोत. असं नाही की दुहेरी म्हटलं म्हणजे 2 आला आणि 2 असं तसं काही नाही. फक्त या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला ही छोटीशी ट्रिक सांगितली. तर योग्य उत्तर आहे 1772. दुहेरी शासन व्यवस्था 1772 यावर्षी बंद करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मित्रांनो हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? पर्याय पहा, पिट्स इंडिया ॲक्ट, 1781चा सुधारणा कायदा, भारत सरकार कायदा 1991 आणि रेग्युलेटिंग ॲक्ट. मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. सुप्रीम कोर्टाची स्थापना रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्यानुसार झाली आणि हा रेग्युलेटिंग ॲक्ट कधीचा आहे? 1773 साल लक्षात ठेवा. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला? कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला? प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे, तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो मी असेच प्रश्न घेत आहे जे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. या ठिकाणी पर्याय पहा, पिट्स इंडिया ॲक्ट, चार्टर ॲक्ट, 1781चा ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्ट. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर पहा, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे? या ठिकाणी ऑप्शन आहे प्रकाश गाडे, राहुल पांडे, गणेश पांडे यापैकी नाही. तर या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर आहे राहुल पांडे. राहुल पांडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ घेतली आहे. पुढचा प्रश्न पहा, अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज्याची शिफारस केली होती? या ठिकाणी पर्याय पहा, त्रिस्तरीय, एकस्तरीय, द्विस्तरीय यापैकी नाही. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे द्विस्तरीय. द्विस्तरीय अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राज्याची शिफारस केली होती. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी आता आपले 10 प्रश्न संपलेले आहे. असे प्रश्न की ज्या प्रश्नांना आपण 4 पर्याय दिलेले होते. आता काही ऑनलाईन प्रश्न आहे ते बघू. भारोत्तोलन महासंघ ॲथलीट आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या? योग्य उत्तर आहे मीराबाई चानू. मीराबाई चानू. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले? तर केरळ. केरळ भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य बनले. पुढचा प्रश्न, नुकताच भारताने पाकिस्तानसोबतचा कोणता करार रद्द केला? तर सिंधू जल करार रद्द केला आहे. सिंधू जल करार. त्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक कोण आहेत? योग्य उत्तर आहे डॉक्टर मांगीलाल जाट. डॉक्टर मांगीलाल जाट हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारतीय पंचायती राज दिवस कधी असतो? तर 24 एप्रिल. भारतीय पंचायत राज दिवस 24 एप्रिल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला? तर 1960. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, साल लक्षात ठेवा 1960. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960ला सिंधू जलवाटप करार झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा, नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला? आत्ताच आपण बघितलं पाकिस्तान. पाकिस्तान. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 प्रश्न आणि काही ऑनलाईनर प्रश्न बघितले.
काही प्रश्नांची उत्तरं आपण ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघितलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.